तर रत्नागिरी सिंधुदुर्गला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर कोकणात 2 दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आपल्यासोबत आहेत। गुरुप्रसाद, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? नक्कीच किरण, खरं तर सांगायचं झालं तर काल पहाटेपासूनच मात्र मुसळधार पाऊस असा पडत होता आणि या धो पावसामध्ये तुफान अशी पावसाने बॅटिंग केली होती। ठिकठिकाणचे जे रस्ते आहेत, मुंबई गोवा महामार्ग आहे हा सुद्धा मात्र ब्लॉक झालेला होता। जनजीवन सगळं विस्कळीत झालेलं होतं। मात्र पावसाचा जोर अद्यापही कोसळला नव्हता। मी माझ्या पाठीमागची जी काही दृश्य आहेत तीही तुम्हाला मी दाखवतो। ही जी दृश्य आहेत ती पूर्णपणे गाड्या अशाही देखील त्या पाण्यामधून काढल्या जात आहेत। अशी परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत, यांनी मात्र 2 दिवस शाळेला मात्र सुट्टी जाहीर केली आहे। काल आणि आज दोन्ही दिवस मात्र सुट्टी जाहीर केलेली आहे। किरण, अगदीच धन्यवाद गुरुप्रसाद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।